ही आहे हळद, ओली हळद. तुम्ही गेस केलंच असेल की काय बनवतोय. जवळजवळ पावभर ओली हळद आहे. ॲज पु ल देशपांडे सेज, टेक 1 इंच ऑफ जिंजर अँड किस इट. व्हिडिओ स्टार्ट व्हायच्या आधी आईला रेसिपी विचारून घ्यायची आणि सांगायचं मी सांगतो आणि ती करेल. पूर्ण साल काढून घ्या हळदीचं. माझे हात पिवळे झालेत, हळद सोलून झालेली आहे. हे लोणचं खूप जास्त न्यूट्रिशनल आहे. हे चिरता चिरता जर बोटाला लागलं, काय हळद लावायचं कामच नाही. ओळखायला लागलंय शरीर तुम्हाला. बुद्धीची क्षमता मला कळलेली आहे. सुंदर असं हळद मी कापून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आलं सुद्धा आहे. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. मोहरीची डाळ, मेथी दाणा, बडीशोप. सगळं तुम्ही 1 ते 1.5 चमचा लाईटली तळून घेणार आहे आणि मग याला दरदरा पीस लेंगे. जाड भरड करून घ्या. लिंब घेतलेत मी. भाजून झालेलं आहे. आता आपण याला मिक्सर मधनं काढूया. हळद आणि आलं आहे त्यात. 3 लिंबांचा रस. म्हणजे व्हिटॅमिन सी पण. आणि हळदीत काय असतं? अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज. कर्क्युमिन असतं ना हळदीत. नाकात जाईल त्या. दरदरा पिसलेला धोबड दळून घेतलेला मसाला. 1 ते 2 चमचा तिखट. डोळ्यात जाईल माझ्या. मिठाच्या बाबतीत तिचा अंदाज माझ्यापेक्षा खूप जास्त चांगला. एवढी साखर. हिंग घालायचं राहिला. हिंगाची फोडणी केलेलं तेल या थंड तेलात घालूया. हिंग विसरू नका. तेल घालूया. आमचं लोणचं रेडी आहे. इट टेक्स ॲटलीस्ट 3 to 4 days पूर्ण मुरायला. एका दिवसानंतर लगेच खायला सुरुवात करू शकता. आणखी काही सजेशन्स असतील तर तेही सांग. बाय. बाय.